जेव्हा आपलं परमेश्वराशी आणि ईश्वराशी नातं घट्ट जोडल्या जातं, त्यावेळेला आपल्याला त्या देवाला भेटण्यासाठीची तळमळ ही आपली दिसत असते. त्या परमेश्वराला, त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी आपला जीव हा नेहमी कासावीस होत असतो. केव्हा एकदा त्या पांडुरंगाला, विठुरायाला भेटेल आणि केव्हा त्या एकदा आपल्या मनातल्या गोष्टी सांगल, त्याची भेट घडवून येईल, याचाच विचार सतत मनामध्ये येत असतो. या विचारातूनच माणूस एक आपल्या भक्तीचं चांगलं उदाहरण दाखवत असतो. त्याची भक्ती जेवढी श्रेष्ठ असेल तेवढ्या लवकर त्याला देवाकडे ह्या सर्व गोष्टी हक्कानं मागता येतात आणि देव देखील त्याच्या या सर्व गोष्टी हक्कानं आणि लाडानं पुरवतो. कारण हे नातंच एवढं भक्तीचं वेगळं असतं की भक्त आणि देव हे एकमेकापासून दूर होऊच शकत नाहीत. त्या भक्ताची भक्ती जेव्हा खरी असते तेव्हा देवाला देखील त्या भक्तासाठी अवतारच घ्यावा लागतो, प्रसन्नच व्हावं लागतं, दर्शनच द्यावं लागतं. संत तुकाराम महाराजांचे असंच होतं. पांडुरंगाला भेटण्यासाठीची त्यांच्या जीवाची काय अवस्था होत असेल, कशी त्यांच्या जीवाची घालमेल कासावीस होत असेल, हे सर्व काही त्यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितलं. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात की डोळिया पाझर कंठ माझा दाटे, येऊ देई भेटे पांडुरंगे. बहुदिस टाकिले का निरासे केले, कोठे व गुंतले चित्त तुझे. बहुधंदा तुझ नाही व आठव, राहिलासे जीव माझा कंठी. पंढरीस झाली वारकरी संता, निरोप बहुता हाती धाडी. तुझ विन कोण सावा धावा करी, एवो झडकरी पांडुरंगे. काय तुझी वाट पाहो कोठवरी, कृपाळू कापरी विसरलासी. एक वेळ माझा धरुनी आठव, तुका म्हणे एवो न्यावयासी. एवढी त्यांची तळमळ झाली की ते पांडुरंगाला काय काय बोलतात आणि सांगतात की तू मला घ्यायला येऊन जा पांडुरंगा. तुला भरपूर कामं असले तरी देखील तू मला न्यायला ये, माझी भेट कर. ते असा यांच्या अभंगामधून सांगतात. डोळिया पाझर कंठ माझा दाटे, येऊ देई भेटे पांडुरंगे. हे पांडुरंगा, तू मला केव्हा भेटायला येशील? आता एवढा तू उशीर करत आहेस की माझ्या डोळ्याचा पाझर आहे आणि कंठ देखील माझा दाटलेला आहे. आता तू मला लवकर येऊन भेट, माझा जीव कासावीस होतोय, घालमेल होते तुला भेटण्यासाठी. बहुदिस टाकिले का निरासे केले, कोठे व गुंतले चित्त तुझे. खूप दिवस झाले देवा तू मला भेटायला आला नाहीस. मी तुझा धावा करत राहिलो, तुझी प्रार्थना करत राहिलो, परंतु तू काही मला भेटला नाहीस. मग एवढे दिवस तू कुठं गुंतला होतास? तुझं मन, तुझं चित्त दुसरीकडेच कुठं गुंतलं होतं देवा? तुला माझा एवढा विसर का पडला? काय चूक झाली का माझ्याकडून? काय माझ्याकडून चुकलं का देवा की तू मला एवढा विसरलास? एवढे दिवस झाले ना, मग तू एकदाही मला भेटायला आला नाहीस. बहुधंदा तुझं नाही व आठव, राहिलासी जीव माझा कंठी. मला माहिती आहे देवा तुझ्याकडं संपूर्ण जगाचं विश्वास काम आहे, तुझ्याकडं खूप मोठे धंदे कामं आहेत, तुझा खूप व्याप मोठा आहे, तरी देखील माझा जीव मात्र ह्या कंठात तुझ्यासाठी अडकून पडलेला आहे. तर का मला एवढा त्रास देतोस? इथून त्यांची आर्त हाक दिसून येते की किती जीवाच्या आकांतापोटी, किती हृदयातून, प्रेमभावनेतून आणि भक्तिभावनेतून हे सर्व गोष्टी ते पांडुरंगाशी बोलतायत. पांडुरंगाशी म्हणतायत की मला तू केव्हा भेटशील देवा, मला माझ्याशी केव्हा तू संवाद साधशील. त्याच दिवसाची मी आठवण करतोय, त्याच दिवसाची वाट पाहतोय. पंढरीस जाती वारकरी संता, निरोप बहुता हाती धाडी. जे कोणी वारकरी संत पंढरीला जाऊ लागले त्या प्रत्येकाला मी माझा निरोप दिला होता, त्यांच्या हातून माझा निरोप धाडला होता की हा निरोप माझ्या पांडुरंगाला द्या, हा निरोप माझ्या विठुरायाला द्या. किती दिवस झाले की तू मला भेटायला आला नाही. एवढा निरोप पाठवून देखील तू एवढा निष्ठुर का झालास देवा? तू का मला भेटायला आला नाहीस? तू मला भेटायला यायला हवं होतंस. ही जी बोलण्याची भाषा किंवा ही जी बोलण्याची आर्त हाक आहे ती एक खरा भक्तच किंवा संतच देवाप्रती करू शकतात. तुझं विन कोण सावा धावा करी, एवो झडकरी पांडुरंगे. या ठिकाणी त्यांना याचा अर्थ असा आहे की तुझं विन कोण सावा धावा करी, म्हणजे तुझ्याशिवाय कोण मला सहाय्य करेल देवा? तू एकमेव आहेस जो की मला सहाय्य करू शकतोस, मला समजून घेऊ शकतोस. कारण माझं अंतर्मन हे पूर्णपणे तुझ्याशी आता जोडल्या गेलेलं आहे. त्यामुळे तू एकटाच असा आहेस की जो मला समजून घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तू एवो धडकरी पांडुरंगे, तू लवकरात लवकर धावा करून मला भेटण्यासाठी ये. मी तुझी आर्ततेनं वाट पाहत आहे. तू सर्व काही सोडून दे आणि मला लवकरात लवकर भेटायला ये देवा. काय तुझी वाट पाहो कोठवरी, कृपाळू कापरी विसरलासी. तुझी वाट देवा आता मी कुठपर्यंत पाहायची हे तरी मला एकदा सांगून दे. मी वाट पाहून तुझ्याकडे डोळे लावून थकून गेलेलो आहे. आता मला काही दुसरं सुचत नाही, दिसत नाही, काही करवत नाही. मला केवळ तुझं दर्शन हवं आहे. तुझी वाट मी कुठपर्यंत वाहू आणि तू मला असा का विसरलास कृपाळू देवा? माझं काही चुकलेलं आहे का की तू मला एवढा विसरून गेलेला आहेस? तू मला विसरू नकोस देवा. माझी आर्त हाक आहे तुझ्याकडे की तू मला भेटायला ये, धावत ये, सर्व सोडून ये. तुझ्याकडचे व्याप खूप असतील तरी देखील माझ्यासाठी ये.
एक वेळ माझा धरुनी आस, तुका म्हणे एवो न्यावयास. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे पांडुरंगा, तू आता माझ्यासाठी न्यायला ये. माझी एकदा तरी तू आठवण काढ आणि ह्या आठवणीमधून तू मला न्यायला ये. अशी आर्तहाक आणि अशी प्रेमाची भावना हे पांडुरंगासोबत संवाद साधायचे प्रयत्न हे संत तुकाराम महाराजांनी केले. देवासोबतचं जेव्हा, ईश्वरासोबतचं जेव्हा आपलं नातं घट्ट होतं, जे ऋणानुबंध स्थापन होतात, ते ऋणानुबंध, ते नातं हे आपल्याला एका भक्तीच्या वेगळ्या लेवलवरच नेऊन ठेवत असतं. ही भक्ती ही संतांमध्ये खूप प्रकर्षाने जाणवते, प्रकर्षाने असते. आपल्या सामान्य माणसाला देखील भक्त म्हणून घेण्यासाठी अशा प्रकारची खोलवर भक्ती करावी लागेल. देवाला निश्चितच आवाज ऐकून यावंसुद्धा लागेल, कारण त्याचा भक्त जर खऱ्या मनाने त्याला बोलवत असेल आणि तो भक्तच मुळात खरा असेल, तर देव कुठूनही कशाही परिस्थितीत सर्व काही सोडून त्या भक्तासाठी कधीच मागं राहत नाही, नेहमी तत्परतेनं पुढं असतो. कारण त्या देवाला देखील त्या भक्ताची तेवढीच काळजी असते जेवढी त्याला ह्या विश्वाची काळजी असते. कारण भक्ताची भक्ती हेच देवाचं भक्तिपणमध्ये सामावलेली असते. जर भक्त नसेल तर देव तरी कसा राहील? देव कशाचा भुकेला आहे? तर देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. ही भक्ती त्याला त्याच्या भक्तांमध्ये दिसून येते. त्या भक्तांची जी भक्ती असते ही देवाला देखील आवडते, कारण हे एकमेकांना पूरक होऊन जातात. देव आणि भक्त हे वेगळे राहूच शकत नाहीत. जिथं देव आहे तिथं भक्त आहे, जिथं भक्त आहे तिथं देव आहे. फक्त दोघांना भेटायची एक निश्चित वेळ आहे. ती वेळ आली, तो काळ आला की मग मात्र कोणीच रोखू शकत नाही, कारण साक्षात भगवंत परमेश्वर हे भेटायला भक्तासाठी येणार आहेत. मग त्यावेळेला कोण मर आडवं येणार आहे? कारण ह्या दोघांच्या शक्तीमुळे एक अलौकिक अशी शक्ती तयार होते की जी इतर सर्व गोष्टींना दूर सारते आणि केवळ ह्या दोघांचीच भक्ती येऊन एकत्र थांबते. हे विश्व ह्या भक्तीवरच चाललेलं आहे, ह्या ईश्वराच्या श्रद्धेवरच चाललेलं आहे. शेवटी विश्वासाशिवाय या समाजामध्ये, या विश्वामध्ये दुसरं काय आहे? आपण रोजच विश्वास ठेवून जगत असतो आणि रोजच विश्वास ठेवून आपलं कार्य करत असतो. त्यामुळे आयुष्यात विश्वासाला कधी तडा जाऊ नका. विश्वास जपत जा. जय जय रामकृष्ण हरी.